सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया. आज मी बनवणार आहे 100% परफेक्ट मलाई केक. एकदम घरच्या घरी, पण बेकरीपेक्षाही भारी आणि फक्त मेजरिंग कप वापरून. एकही गोष्ट अंदाजा नाही. म्हणूनच हा केक आला आहे सुपर सॉफ्ट, सुपर मॉइस्ट आणि अगदी बेकरीसारखा. एकदा ट्राय केला की तुम्ही म्हणाल, अरे वा, हा तर परफेक्ट बेकरीवाला टेस्ट आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता सुपर सॉफ्ट, सुपर मॉइस्ट मलाई केकची रेसिपीला सुरुवात करूया. तर हा मलाई केक बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटीपर्यंत साखर घेतली आहे. यामध्येच फ्रेश अर्धी वाटीपर्यंत दही घालायचं आहे. सोबतच पाव वाटीपर्यंत तेल घालायचं आहे. तर इथे मी रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल वापरत आहे. हे सगळं यामध्ये घातल्यानंतर चमचेने किंवा विस्करने हे चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत, जोपर्यंत याचा क्रीमी टेक्स्चर हे तयार होणार नाही. असं क्रीमी टेक्स्चर हे तयार झाल्यानंतर यामध्ये 1 वाटीपर्यंत दूध घालायचं आहे. तर दूध इथे गरम करून थंड केलेलं आहे. केक तयार करताना प्रत्येक पदार्थ हे रूम टेम्परेचरमध्ये असायला पाहिजे. फ्रीजमधून काढून लगेच यामध्ये टाकायचं नाही. तर दूध घातल्यानंतर विस्करणे हे देखील चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आता या चाळणीमध्ये 1 वाटी भरून मैदा घालायचा आहे. सोबतच यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा घालून आपण हे चाळून घेणार आहोत. चाळणीने चाळून घेतल्यामुळे केक हे बेकरीसारखा सॉफ्ट आणि स्मूथ असा बनून तयार होतो. आता यामध्ये रवा घालायचा आहे. रवा यामध्ये घातल्यानंतर आता हे मिक्स करून घेणार आहोत. तर हे मिक्स करून घेताना आपण इथे 2 मेथड वापरू शकतो. एक तर कट अँड फोल्ड मेथड किंवा राऊंड मेथडमध्ये आपण हे मिक्स करून घेऊ शकतो. तर इथे हे बॅटर मी राऊंड मेथडमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर हे मिक्स करून घेताना यामध्ये गुठळ्या राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. तर असं स्मूथ बॅटर हे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त ओव्हर मिक्ससुद्धा करू नका, नाहीतर केक हे कडक बनून तयार होणार. तर अशा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर आता या बॅटरला आपण बाजूला ठेवून देऊ. आता केक बेक करण्यासाठी इथे मी केक टिनला हलकं तूप लावून घेत आहे आणि बटर पेपरसुद्धा लावून ठेवू, त्यामुळे केक परफेक्ट डिमोल्ड होऊन जाणार. बटर पेपर हे यामध्ये ठेवल्यानंतर बटर पेपरला देखील तूप लावून घ्यायचं आहे. तर असं तयार करून घेतल्यानंतर पूर्ण बॅटर हे केक टिनमध्ये टाकायचं आहे. बॅटर हे केक टिनमध्ये टाकल्यानंतर एकदा टॅप करून घ्यायचं आहे. असं तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे बेक करून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक मोठा कढई ठेवायचा आहे. कढई हे जाडसर असायला पाहिजे. आता या कढईमध्ये एक स्टँड ठेवायचा आहे. कढई हे खोलगट नसल्यामुळे मी स्टँडला उलटा करून ठेवत आहे. आता यावरती झाकण लावायचं आहे आणि कढईला मोठ्या गॅसवरती गरम करून घेणार आहोत. कढई हे चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे आणि केक टिनला स्टँडवरती ठेवायचं आहे. परत यावरती झाकण लावायचं आहे आणि गॅसची आच मध्यम करायचा आहे. आता मध्यम आचेवर केकला 30 ते 35 मिनिटापर्यंत बेक करून घ्यायचा आहे. 30 ते 35 मिनिटानंतर यावरील झाकण काढून घेऊ. 30 ते 35 मिनिटांनंतर इथे आपण बघू शकतो केक हे मस्त असं बनून तयार झालेला आहे. पण केक हे आतपर्यंत शिजला गेला आहे की नाही ते सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो केक हे आतपर्यंत बेक झालेला नाही, त्यामुळे यावरती झाकण लावायचं आहे. परत 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर केकला परत बेक करून घेणार आहोत. तर केक बेक होण्यासाठी सगळ्यांना एकसारखा वेळ लागत नाही, कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे केकला अधूनमधून चेक करत राहायचं आहे. परत 5 मिनिटांनंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता केक हे आतपर्यंत चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे. तर या ठिकाणी गॅसची आच बंद करायचा आहे. तर केक इथे चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे. आता या केकला आपण पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवून द्यायचं आहे. तर हे बघा मस्त स्पॉन्जीसारखा केक बनवून तयार झालेला आहे. या केकला आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण दुसरीकडे मलाई तयार करून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. यामध्ये 2 चमचे कंडेन्स्ड मिल्क घालायचं आहे आणि 30 सेकंदापर्यंत हे गरम करून घेणार आहोत. हे थोडंसं गरम करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत दूध घालायचं आहे. जर तुमच्याकडे कंडेन्स्ड मिल्क नसेल तर अर्धी वाटी दुधामध्येच 2 चम्मच साखर आणि 2 चम्मच दूध पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे. मलाई हे कलरफुल तयार होण्यासाठी यामध्ये थोडंसं फूड कलर घालत आहे. जर आवडत असेल तर घाला, नाहीतर पूर्णपणे हे ऑप्शनल आहे. आता या दुधाला चांगल्या प्रकारे उकळी काढून घेणार आहोत. कमीत कमी 2 ते 3दा चांगल्या प्रकारे उकळी आल्यानंतर यामध्ये पाव चमचापर्यंत वेलची पूड घालायचा आहे. परत एकदा उकळी काढून घ्यायचा आहे. असं उकळी काढून घेतल्यानंतर गॅसची आच इथे बंद करून देऊ.
असं तयार करून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता दुसरीकडे आपला केक देखील पूर्णपणे थंड झालेला आहे. तर आता या केकला आपण डिमोल्ड करून घेणार आहोत. केकचे कडे हे सुटलेले आहेत. यावरती एक प्लेट ठेवायचा आहे आणि केक टिनला उलटा करून ती हळूवारपणे बाहेर काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, केक हे इझिली डिमोल्ड झालेला आहे. केकवरील बटर पेपर काढून घेऊ. तर हे बघा, एकदम बेकरीसारखा सुपर सॉफ्ट, सुपर मॉइस्ट, एकदम स्पॉन्जी असा केक इथे बनून तयार झालेला आहे. केकला बघूनच आपल्याला समजत आहे की 100% परफेक्ट इथे केक बनून तयार झालेला आहे. केक तयार आहे आणि मलाई देखील बनून तयार आहे. आता तयार झालेला मलाई या केकवरती टाकायचा आहे. मलाई केकवरती टाकल्यानंतर आता हा केक आपण कट करून घेणार आहोत. तर हे बघा, किती सुंदर सॉफ्ट स्पॉन्जसारखा तयार झालेला आहे. एकदम बेकरी स्टाईल आणि आतून परफेक्ट मॉइस्ट टेक्स्चर दिसत आहे. तर केक बघून समजत आहे की परफेक्ट तयार झालेला आहे. तर या केक पीसवरती एक्स्ट्रा मलाई घालायचा आहे आणि सर्व करायचं आहे. आणि जर घरामध्ये मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणतीही एक वाटी घ्यायचा आहे. त्या वाटीने हे सगळे पदार्थ हे मोजून घ्यायचं आहे. तर तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा केक नक्की ट्राय करून बघा. 100% परफेक्ट केक बनून तयार होणार. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुमचा केक कसा तयार झाला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.